नमस्कार. आज आपण एक आगळीवेगळी आणि हॉस्टेल स्टाईल रेसिपी पाहणार आहोत. या रेसिपी खायला तर एकदम टेस्टी आहे, त्याचबरोबर बनवायलाही अगदी सोपी आहे. चला तर पटकन सुरुवात करूयात. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी काही कांदे घेतलेले आहेत, थोडेसे मोठे चिरून घेतलेले आहेत. त्या कांद्याच्या पूर्ण पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि ते एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन कांदे त्यामध्ये घातलेले आहेत. तर या ठिकाणी मी मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर एक लसणाची कांडी घेतलेली आहे, ती पूर्ण सोलून यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा यामध्ये बारीक चिरून घालायचा आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहेत. त्यानंतर 10 ते 12 काजू घालायचे आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं पाणीही घालणार आहोत. सुरुवातीला हे तेलामध्ये थोडंसं फ्राय करायचं आहे. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर आजची आपली रेसिपी आहे शाई मशरूम मसाला. त्यानंतर या ठिकाणी मी 4 ते 5 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही यामध्ये घातलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या भाजीला छान असा लाल कलर येईल. आता हे आपण 5 मिनिटभर शिजून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण मशरूम चिरून घेऊयात. या ठिकाणी मी पाव किलो मशरूम घेतलेले आहेत. हे मशरूम सुरुवातीला पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अशा आकारात बारीक थोडेसे चिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोड्याशा तेलामध्ये हे मशरूम घालून व्यवस्थित परतायचे आहेत. मशरूम आपण जेव्हा तेलामध्ये घालतो त्या टायमाला ते कोरडे असतात. तेलात घातल्यानंतर त्याला पाणी सुटायला सुरुवात होते. तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की जसजसं मशरूम शिजायला सुरुवात होते तसतशी त्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे मशरूमला बऱ्यापैकी पाणी सुटतं. तर तुम्ही पाहतच असाल की कढईमध्ये मशरूमला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात. अशा प्रकारे मशरूम थोडेसे शिजल्यानंतर आणखीन थोडंसं पाणी याला सुटायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे. या पाण्यामध्येही मशरूमची बऱ्याच प्रमाणात चव उतरलेली असते आणि अशा प्रकारे भरपूर प्रमाणात मशरूमला पाणी सुटल्यानंतर हे आपण कढईतून बाजूला काढून घेऊयात. त्यानंतर हे जे कांदा टोमॅटोचं वाटण करायचं होतं ते थंड झालेलं आहे आणि ते मी मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल पुन्हा गरम करायला ठेवणार आहे. त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि हे तयार वाटण आहे ते त्यामध्ये घालायचं आहे. वाटण तेलामध्ये घातल्यामुळे आणि आणखीन थोडंसं छान परतलं गेल्यामुळे त्याला आणखीन थोडासा लाल कलर यायला मदत होते. त्याचबरोबर आपण यामध्ये कलर वाढण्यासाठी आणि या भाजीची चव वाढण्यासाठी काही मसाले यामध्ये ॲड करणार आहोत. जेव्हा आपण हे वाटण तेलामध्ये घालतो त्यावेळेस अगदी 5 मिनिटभर हे थोडंसं परतायचं आहे, त्यामुळे भाजीला चवही छान येते. अशा प्रकारे थोडंसं अगदी 5 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये मसाले घालूयात. 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर धना पावडर, बेडगी मिरची पावडर, गरम मसाला, गोडा मसाला, त्याचबरोबर आणखी तुम्हाला कोणता एखादा मसाला ॲड करावासा वाटला तो केला तरीही चालेल. कांदा लसूण मसाला थोडासा टाकला तरीही चालेल. अशा पद्धतीने हे सर्व मसाले घालून पुन्हा व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचे आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे. अगदी गॅसची फ्लेम मीडियम करून तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही छान आपल्याला परतायची आहे, म्हणजे चवही छान येते. अगदी हॉटेलसारखी चव या ग्रेव्हीला आपल्या येते. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन ही भाजी खाता तर याच पद्धतीने ती भाजी तेथे बनवलेली असते. तर अशा पद्धतीने हॉटेलसारखीच भाजी तुम्हीही घरी बनवून नक्की खा. आणि जेव्हा आपण ही भाजी हॉटेलमध्ये घेतो त्यावेळेस क्वांटिटी थोड्या कमी प्रमाणात असते, परंतु घरी बनवल्यामुळे क्वांटिटी कमी प्रमाणात होण्याचा प्रश्न नाही. आपल्याला हव्या त्या क्वांटिटीमध्ये आपण ही भाजी बनवून खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने नंतर त्यामध्ये
परतलेले जे मशरूम आहेत ते यामध्ये घातलेले आहेत आणि पुन्हा भाजी मीडियम फ्लेमवरती छान आपण परतून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे। साईडच्या गॅसवर थोडंसं गरम पाणी केलेलं आहे आणि ते मी यामध्ये ॲड करून एक मस्त अशी उकळी याला काढून घेणार आहे। अशा पद्धतीने जास्त पाणी ॲड न करता अगदी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करेपर्यंत आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे पुन्हा याला मस्त छान एक उकळी काढून घेऊयात आणि हॉटेलसारखी शाही मशरूम मसाला भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा। त्याचबरोबर कशी झाली हे कमेंटमध्ये मला सांगा। आता आणखी एक उकळी काढून घेऊयात। मस्त अशी छान उकळी आलेली आहे आणि कलरही छान आलेला आहे। वरतून कसुरी मेथी असेल तर ती थोडीशी घाला, नसेल तर अगदी बारीक कट करून कोथिंबीर घालायची आहे। आणि आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।